रायगड जिल्ह्याला गेल्या 24 तासात पावसानं अगदी झोडपून काढले। संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख कुंडलिका, अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास आणि गाडी या नद्यांच्या पातळीत विक्रमी वाढ झाली आहे। जिल्ह्यात सर्वत्र सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती नियंत्रण अधिकाऱ्यांनी दिली आहे। संततधार पावसामुळे जिल्ह्यातील भात शेतीत पावसाचं पाणी भात रोपांच्या वर गेलं असल्यानं भात पीक अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। पनवेल तालुक्यात पावसानं अक्षरशः थैमान घातलंय। पनवेल शहरात प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापनाचा बोजवारा उडालेला पाहायला मिळतोय। दरवर्षीप्रमाणे यंदा देखील मुंबई गोवा हायवेवर पळसपे फाटा तसेच वेलकम हॉटेल समोर पाणी साठलंय। हा मुख्य रस्ता असल्याने हैराण झालेले वाहन चालक फुटभर पाण्यातून वाहने हाकतायत। येथे दरवर्षी अशीच परिस्थिती असल्याचं सांगितलं जात असून यंदा देखील यावर प्रशासनानं कोणतीही उपाययोजना केली नसल्यानं नागरिक संताप व्यक्त करतायत। यासोबतच नवीन पनवेलमधील बांटिया शाळेसमोरील रस्त्यावर पाणीच पाणी झालंय। यावेळी अनेक गाड्या पाण्यात बुडालेल्या दिसून आल्या, तसेच काही चालक गुडघाभर पाण्यातून आपली वाहनं चालवतानाही दिसून आली। तालुक्यातील अदई, पडगा, हरिग्राम, नेरे, मोरबे, सुखापूर या गावांना सर्वाधिक नुकसान झालंय। हरिग्राममध्ये जनजीवन संपूर्णतः विस्कळीत झालंय। गावातील रस्ते पाण्याखाली गेले असून गावातील रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं स्वरूप आलंय। यासोबतच नागरिकांच्या घरात देखील पाणी शिरलंय। पहिल्याच पावसात ही अवस्था झाल्यानं नागरिक आता चिंताग्रस्त झालेत। अदई गाव देखील पहिल्याच मुसळधार पावसात पाण्याखाली गेलंय। रस्त्यावर गुडघ्याच्या वर पाणी साचल्यानं गाड्या अर्ध्या पाण्याखाली गेल्या होत्या। अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानही झालंय। नेरे गावातील रस्ते संपूर्णतः पाण्याखाली गेले आहेत। मुख्य रस्त्यावर पाणीच पाणी झाल्यानं नागरिकांना वाहन चालवताना अनेक अडचणी येत आहेत। येथील नागरिकांचे देखील जनजीवन विस्कळीत झालंय। पनवेल मोरबे गावात रस्त्यावरून अक्षरशः नदी वाहत असल्याचं दृश्य दिसत आहे। संपूर्ण गाव पाण्याखाली गेले असून येथील नागरिक या पाण्याचा निचरा केव्हा होईल या विवंचनेत आहेत। त्यामुळे येथील नागरिकांना गावाबाहेर पडण्यास देखील अडचणी येत आहेत। मुसळधार पावसामुळे पनवेलमधील कोळीवाडा परिसरात सखल भागात पाणी साचलंय। येथील घरांमध्ये फुटभर पाणी शिरलं असून घरातील साहित्याची नासधूस झालीय। नागरिक घरातील पाणी बाहेर काढण्याच्या प्रयत्नात आहेत, मात्र यामुळे मोठं आर्थिक नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे। कळंबोळीत आयडीबीआय बँक परिसरात तुडुंब पाणी भरलेलं दिसून आलं। अनेक कार या पाण्यात अडकल्या होत्या। चांगलं फूटभर पाणी असल्यानं अडकलेली वाहने पाण्यातून बाहेर काढण्यास कोणताही मार्ग उरला नव्हता। हा परिसर उंच सकल असल्यानं येथे पाऊस पडून गेल्यावर देखील पाणी साचत असल्याचं सांगण्यात येतं। यासोबतच पेण तालुक्यात देखील पावसाची संततधार सतत सुरू आहे। शहरातील दाताराळी येथे एका पडक्या वाड्याची भिंत कोसळली। सुदैवाने जीवितहानीचं वृत्त नाही, मात्र याकडे प्रशासनाचं संपूर्ण दुर्लक्ष झाल्याचं पाहायला मिळतंय। म्हसळा तालुक्यातील संदेरी धरण संपूर्ण क्षमतेने भरले असून सांडवेवरून पाणी वाहत असल्याचं दृश्य दिसत आहे। यामुळे म्हसळ्यातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची चिंता आता मिटली आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।